धूर पाहिला आणि तळतळाट नाही कोणाचा घ्यायचा भाऊ, टळटळाट नाही घ्यायचा. काय होतं माहिती आहे का, सर्वसामान्य माणसाला तुमच्या पुढे यथा मांडता येत नाहीत, पण त्याचं हृदय साक्षीला असतंय, काम चुकीचं होतंय. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने एका बाईचा पलंग अंगठ्यानं मोडला. टळटळाट लक्षात घ्या, टळटळाट अंगठ्यानं मोडला. तिचं नाव होतं चंद्रसेना. जगात रुक्माजी बाबा तितकी मोठी बाई नाही जिने नवऱ्यासाठी अमृत आणून ठेवलं. तिने अशी चुटकी वाजली ती, हे भास्करा तू आहेस तोपर्यंत कपाळावर कुंकू पुसल्या जाणार नाही. साधी ताकद गावता त्या अमृत आणले, अमृत अमृत आणले तिने, अमृत. आणि तिने घरी बोलिलं प्रभू रामचंद्राला शेवे करता. अंगठा मारला आणि पलंग मोडला. टळटळात सांगू शाप नाही दिला, हृदय उघडं झालं. तिने सांगितलं देवा एक विश्वाचा बाप आहेस रे, म्हणून स्वागताकरता घरी बोललंस तर माझा पलंग मोडलास. ज्या अंगठ्यानं पलंग मोडलास याच अंगठ्याला बाण लागून तुझी शेवटची यात्रा संपल. भिल्ले विंधिले शारंधर. हो, द्वापार युगात श्रीकृष्ण परमात्म्याच्या अंगठ्याला बाण लागला आणि त्याच अंगठ्याला बाण लागला आणि देवानं विश्वाची यात्रा संपली. पुढे बसलेले मालक आहेत मारुतीराय, फार मोठे अधिकारी. शिवाजी काका लय मोठी ताकद याची. ह्या मालकाच्या ताकदीत की ताकद जगात कोणाचीच नाही. विश्वाच्या मालकाची हरपलेली बायको त्यानं सापडून द्यावा. जगात कोणीच नव्हतं बरं, फक्त मारुतीराज करू शकत होते. महाराज प्रभू रामचंद्राला रावणाच्या सोबत राज्य जिंकून द्यायची ताकद पण मारुतीरायच होती. अर्जुनाला गादी हस्तिनापूर इंद्रप्रस्थाची द्यायची ताकद फक्त मारुतीरायच होती. ध्वजस्तंभावरी वानरू. हो, हा शब्द म्हणल्यावर मारुतीरायला राग आलता बरं. गुरुवारी नथुराम बाबा सांगायचे, ज्ञानोबाराय वही लिहित होते ध्वजस्तंभावरी वानरू, आणि वानरू शब्द लिहिला की पानाच्या खाली शेपटी घातली. नथुराम बाबा सांगायचे पानाच्या खाली शेपटी घातली. आणि ज्ञानोबारायने असं पाहिलं, अंजनी सुता लिहू द्या ना. म्हणले माऊली मी वानर आहे. जरसे दमदारानं पुढे लिहिलं मूर्तिमंत शंकरू, मूर्तिमंत शंकरू. त्याला मारुतीरायाचे डोळे भरून आलते. काय ताकद महाराज या लोकांची. आणि अर्जुनाचा रथ कधीच जळालता पण जळू दिला नाही फक्त या महात्म्यानं. आणि या महात्म्यानं बाईच्या मालकाला वैधव्य, बाईला वैधव्य प्राप्त केलं मारुतीरायाने. भुंगे मारले ना ते, भुंगे मारले. मारुतीरायाची शेपटी धरली बाईनं. टळटळाट. ती म्हणली हनुमंता तुझ्यासारख्या जगात 19 संन्यासी आहेत बरं का, त्याच्यापैकी 1 नंबरचा संन्यासी. काही लोकांना अशा शंका वाटतात, वाचायचं दुःख वाटतं, त्यांना कंटाळा येतून ते म्हणते ते असे काय वाक्य ऐका. 1 नंबरचा संन्यासी का, जगातले जेवढे ब्रह्मचारी संन्यासी झाले तितक्याचे शरीर त्याच्या माईनं बापानं पाहिले, लहानपणी नातेवाईकानं पाहिले, लहानपणी मित्रानं पाहिले. जगात एकच असा संन्यासी आहे की त्याचे इंद्रिय सूर्य सुद्धा पाहू शकत नाही. नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा ते म्हणजे मारुतीराय. आणि त्या मारुतीरायाच्या शेपटीला पकडलं. हनुमंता काय प्रकारे, काय नाही म्हणले आई साहेब एक काम करू शकतो. प्रभू तुमच्या पलंगावर तुमचं स्वागत घेण्यासाठी येणार होते. अंगठ्यानं मोडा ते दुःख मान्य. तुमचा टळटळाट लागला. पुढच्या अवतारात अंगठ्याला बाण लागून प्रभूची यात्रा संपली याबद्दल मान्य. पण मी भुंग्याला मारल्याबद्दल माफी मागतो. माफीने जमणार नाही. माय तू पुढच्या अवतारात विश्वाच्या मालकाची पत्नी होशील. सत्यभामा म्हणून जन्माला आली. तेने तेजकांती प्रसन्न केला. तो तेच्या चरणावरी लोळाला. चंद्रसेना म्हणती ती येला हो. तेज कांती महाराज त्याच्या इतकं तेज जगात कोणी नाही. प्रसन्न केला. पण एक लक्षात ठेवलं, हनुमंता जगाचा बापपती भेटेल रे, जगाचा बापपती भेटेल रे. पण जोपर्यंत शरीर श्वास घेतय तोपर्यंत बायकांमध्ये कुंकू लावायला भेटत नाही. याचं काय करशील. आणि टळटळाट लागला. रामेश्वरला शेपटी नाही. रामेश्वरला जा, मारुतीरायाची पिंड मूर्ती पहा, शेपटीत नाही. महाराज टळटळाटानं एवढ्या मोठ्या संन्याशाची शेपटी तुटते. टळटळाट पंढरपुरातल्या मालकाच्या अंगठ्याला बाण लागतोय. टळटळाट घ्यायचाच नाही. भांडण मिटवायला बोलिलं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला. शाप परवडा. एखादं म्हणलं तोंडान तो खाना खराब होऊ, तो सत्यानाश हो, काय होत नाही डोमलं. पण टळटळाट लागला की चुकतच नाही. दोघा भावाचं भांडण मिटवायला गेले, एकाला मारलं रुक्माजी बाबा. मरता मरता तोंडातून वाक्य पडलं, देवा तू देव आहेस असं सांगितलं असतं तर भावाला किसकिंदा दिली असती रे. चुकून त्याची बायको डोंगरावर नेऊन ठेवली, त्याची बायको त्याला देऊन टाकली, दिली असती. यानं चूक केली ती ना वालीनं. पण तू जर म्हणला असतास मी देव आहे
ते मनानं सगळं केलं असतं, तुम्हाला झाडाच्या आडंगी उभं राहून बांधका मारलास. लक्षात ठेव, देवा तुला मारण्याची ताकद नाही, पण येळ आल्यावर सोडणार नाही. हृदय म्हणते हाच वाली जरा नावाचा पारधी झाला आणि द्वापार युगात विश्वाच्या मालकाला मारलं. टळटळाटी बोल. बघा त्याची बाई. महाराज एवढा मोठा अंगद नावाचा पुत्र जन्माला आला. अंगदासारखा पुरुषार्थी कोणी असेल का म्हणजे बाबा? कोणीच नाही. स्वार्थी होता का अंगद? लंका देऊ केली ती लंका नको म्हणले. वडिलाची रीत जाणत एवढी मोठी शक्ती अंगदाची. आणि तो अंगद ज्या व्यक्तीनं त्या माऊलीनं प्रसवलाय तिनं सांगितलं देवा आमचं चाक मोडस रे, आमचा जोडा मोडास रे, कशा करता आमचा सगळा अर्धावट संसार सोडास. लक्षात ठेव, तोंडाने तुला काही म्हणू शकत नाही, पण हृदय थांबत नाही रे. आणि हृदयातून टळटळाट लागला भाऊ, सीता प्राप्त जरी झाली तरी घरी राहणार नाही. महाराज विश्व कोणाला श्रीमंत कोणाला भिकारी करायचं ही जिच्यात येते त्याला गरड महाराज तिला लक्ष्मी म्हणतात. आणि तिला पहिलं पोरग झाल्या बाळात नाही, पळसाच्या पानावर पोरग टेकलं. म्हणून ते मर्याईचे गाणे होते ना पहिले. अरुण्या गवनामध्ये सीताबाई बाळा तिनं, तिला बाळा त्याचे वान तोडी पळसाचे पान. हे काय अभंग नाही म्हणा, पण माझ्या लहानपणी असं ऐकायचं. पण मला इकडं पुरा पलशम पात्रा सजायते नम क्रिया बाल्या सुजायतम धरादयो. हे पुराण सांगते. पळसाच्या पानावर स्वतःचा पुत्र टेकला. काय महाराज देवा टळटळाटे. मग विश्वाच्या आईला टळटळाट जर चुकत नाही तर तुमची आमची काय कथा आहे महाराज. त्या बाईनं जळत्या पोराचा धूर पाहिला आणि देवाला सांगितलं देवा अरे चूक केलीस रे देवा, चूक केलीस. याच्या हातानं माझं व्हायला पाहिजे होतं देवा, याच्या हातानं माझं व्हायला पाहिजे होतंस, पण देवा माझ्या हाताने पोराचं केलंस, हे चूक केलीस बरं का देवा. आणि भाऊ टळटळाट लागला आणि विश्वाच्या मालकाला मारायची ताकद नव्हती पांचाळसवर. पण झालं काय, जितकं दुःख मला होईल तितकंच दुःख तुझ्या आई वडिलाला होईल. जन्माला आला आणि 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. मागचं पापाचं गटुडं घेऊन आला म्हणून देवकीकडे राहता आला नाही, यशोदेकडे गेला म्हणून पहिल्याकडे गेला. वैकुंठीचा हरी, 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 वैकुंठीचा हरी. कान्हा यशोदेच्या घरी, कान्हा यशोदेच्या घरी, रागू लागला अंगणी. कान्हा यशोदेच्या घरी, कान्हा यशोदेच्या घरी, रंगत से अंगणी, रंगत से अंगणी, अंगणी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जगदानंद कंद जगतपती वैकुंठातला हरी यशोदेकडे का आला याचा पुरावा मांडत राहिलो. 1:15 वाजून गेलाय. प्रसाद येऊनाचे दिवस आहेत, ज्याता त्याला आपापल्या घरी पुन्हा पाहुण्या राहुण्यांना जायचंय. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला जन्म विश्वाच्या मालकाचा झाला. प्रगट झाले आयुनी संभव दोन्ही अवतार. राघव 7व्या अवतारातली तीच गोष्ट, 8व्या अवतारातली हीच अवस्था. 2 अवताराची 2 क्रिया आहेत. एक दिवसा जन्माला आला, एक रात्री जन्माला आला. माध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर, माध्यानाशी दिनकर. भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले त्यावेळेला सूर्य थांबला. पळभरी होय स्थिर. आणि द्वापार युगात विश्वाचे मालक जन्माला आले त्यावेळेला चंद्र थांबला होता. चंद्र थांबला कारण तो सूर्यवंशातला अवतार हा, तो चंद्रवंशातला अवतार. भगवान जन्माला आले
आई बाबाला 8 वर्षाची मूर्ती सांगितलं, बाबा मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. तुम्ही म्हणताल माया हे सगळे हे राक्षस ते म्या मोहिले सकळ, त्याची काळजी करू नका. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती, हातापायातल्या बेड्या गळाल्या आणि भगवान सुपात घेतलं वसुदेवानं. आपल्या शास्त्रामध्ये सुपाला एक अनन्यसाधारण महत्व आहे. सुपामध्ये पितांबर अर्धा टाकला, त्या पितांबरात कृष्ण परमात्मा ठेवले, त्याला गुंडाळलं आणि ते सूप डोक्यावर घेतलं. बसा 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 बसा. सूप डोक्यावर घेतलं. बर 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 ठीक आहे, काय हरकत नाही. डोक्यावर सूप घेतलं आणि बाहेर आले. पाऊस पाण्याचा पडत नव्हता रत्नाजी बाबा, तो अमृताचा पडत होता, अमृताचा. शेष असा विद्वान व्यक्ती आहे. शेषानं अविरत देवाची स्तुती केली. किती स्तुती केली? त्याच्या जिभेच्या 2000 जिभा झाल्या 2,000 जिभा. देव कावो विटेवरी उभा उभा. इतकं चिंतन केलं, इतकं चिंतन, तितका पवित्र, तितका स्तुती करून पवित्र झाला. म्हणून जगाचा मालक त्याच्या अंगावर झोपला. शेषाचा पलंग केला, शेषशाही भगवान. आणि पलंग जाऊ दे बसा, काय तो पलंग खाली बसून प्रकाश. विठाला 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 कॅमेरे पाहते तुमच्याकडे. विठाला विठाला पलंग शेषाचा आहे. त्या अर्थी किती पवित्र शरीर असेल आणि देवाचा अनुभव किती मोठा असेल. रुक्माजी बाबा त्यानं विचार केला, याचं दर्शन घेतल्यावर दुसऱ्याचे संकट जाते आणि याला संकट कशी येतील, म्हणून वरती छायाधरी शेष आज अजित परमात्मा आहे, त्याच्यावर डोक्यावर सावली. पाऊस कशाला पडू द्यायचा अमृताचा, म्हणून थेंब पडू द्यायला नाही. डोक्यावर शेषान सावली धरली. पुढे भगवान चालत होते, आपलं वसुदेव चालत होते, डोक्यावर भगवान होते. यमुनेच्या तीरावर आले. भगवंताचा जन्म बुधवारी झाला. वर्षा ऋतू आहे, श्रावण मास आहे, बुधवार दिवस आहे, रोहिणी नक्षत्र आहे. रोहिणी नक्षत्र याच्याकरता स्वीकारलं, कारण 2 होती. कारण रोहिणी ही भगवंताची 12 मातेपैकी एक आई होती. वसुदेवाला 12 पत्न्या होत्या, त्याच्यापैकी एक रोहिणी आई होती. आणि हीच रोहिणी नंदराजाकडे होती. एक कारण. आणि दुसरं कारण, नक्षत्र 27 आहेत. 28 अभिजित, बरोबर. मूळ नक्षत्र किती, मुख्य किती, 27 नक्षत्रापैकी मोठं नक्षत्र, चंद्राची ज्येष्ठ पत्नी कोण असेल, रोहिणी आहे. मग हिला आनंद वाटावा याच्याकरता रोहिणी नक्षत्र. अजन जन्म धात्री नक्षत्र आहे. कारण गर्भवासाच्या दुःखाचा संबंध नाही. प्रगटाला राघव तसेच प्रगटले भगवान पुढे सुद्धा. कारण 8 वर्षाची मूर्ती आई जन्माला येत असती का, त्यावरती प्रगटच झाला ना तो. गर्भवासाचं दुःख नाही. हे रोहिणी नक्षत्राचा फार मोठा पगड आहे. याच्याकरता रात्री जन्माला का आला, अज्ञानाचा अंधकार संपवायचा होता, ज्ञानाचा प्रकाश पाडायचा होता. ज्यांनी दुःखाचा अंधकार सोडलाय, आशाला संपवायचं होतं, याच्याकरता रात्री. आणि दुसरी एक गोष्ट, दुपारी हा सूर्यवंशातला अवतार याच्याकरता, आणि अवतार चंद्रवंशातला आहे, चंद्र जागा असणं गरजेचं आहे. म्हणून रात्री जन्माला आला आणि यमुनेच्या पात्रात प्रवेश केला. ते यमुनेचं पाणी वाढत होतं. कृतांताची बहीण यमुना. तीर्थ सांगितले 350, पुन्हा 10 तीर्थ सांगितले. ते 10 तीर्थ पुन्हा कधी प्राप्त होतात, पाहता देऊळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. फक्त इतकेच येत असं नाही. पंढरपूरला गेल्यावर फक्त 360च भेटतात. आणि मायबापाचं दर्शन घेतल्यावर सकल तीर्थाची धुरे जे का जाण माता पितरे, असा शास्त्राचा सिद्धांत आहे फार मोठा. चला, त्यातली त्या ज्येष्ठांची सेवा केल्याच्या नंतर विश्वातलं नाही, खालचे सुद्धा आणि वरचे सुद्धा तीर्थ शिल्लक राहत नाहीत. पण घरातल्या वयस्कर लोकांची सेवा करावी लागेल. घरातल्या वयस्कर लोकांची सेवा केल्यावर तीर्थ प्राप्त होते, नवलाची गोष्ट नाही. जगाचा बापच साडी नेसून काम करतो. चोखोबाची बहीण झाला सारंगधर आणि वहिनी उघडादार हाका मारी. महाराज विश्वाच्या मालकानं 27 दिवस साडी नेसली आणि चोखोबाराच्या पत्नीचं बाळांतपण केलं. ह्या बाईने एकच काम केलं, सासऱ्याची सेवा केली, ती रानोबाची सेवा केली. या सेवेच्या पुण्याईनं जगाचा बाप तिच्या पुढे झोलत होता. सगळे तीर्थ त्याच्या पायातून. अंगुष्टांब हे जाय ते तीर्थाव, गंगाच त्याच्या अंगठ्यातून जन्माला आली. तर त्याचा अंगठा किती पवित्र असेल, त्याचं शरीर किती पवित्र असेल दिनकर बुवा. आणि इतकं पवित्र शरीर साडी नेसून जिचं काम करीत असेल ती किती पवित्र असेल. हो, म्हणून हे काही काही पुण्याचे कामं असतात. ज्याने कामं चांगली केली तो पंढरपूरला नाही गेला तरी चालतंय, पंढरपूरला नाही गेला तरी चालतंय. ही कामं मात्र त्याची गोड असावं. विठाला विठाला. आणि
350 गंगेपैकी यमुना नावाची गंगा आहे, प्रचंड अनंत पाप्यांचं पाप धुणारी गंगा, पण तिचं पाणी वाढत होतं. पाणी वाढण्याची बऱ्यापैकी श्रीमद भागवतात कारणं सांगितली. एक तर देवाचं बापावरचं प्रेम बघायचं होतं, एक दुसरी गोष्ट याचा पुरुषार्थ पाहायचा होता, भेकाड आहे का हा बघायचा होता, आणि बाकीच्या गोष्टी जाऊ द्या. तिसरी गोष्ट अशी, यमुनेला त्याचं दर्शन घ्यायचं होतं. म्हणून यमुना वाढली, पुरं चढला आचाट, आणि त्याशी लावीला अंगुष्ठ. अंगठा लागल्याबरोबर दुभंगली यमुना माई, 2 तुकडे झाले, पहिल्या तीराला गेले. महाराज कर्तव्यनिष्ठ किती होते नंदराजा. बघा काही काही गोष्टी कशा सांगितल्या शास्त्रामध्ये. शिक्षण संपल्याच्या नंतर जो 8 रुपयाची भाकरी खातो त्यानं 80 रुपये घरी आणले तर तो संसारात जगण्याच्या लायकीचा आहे. काम करत जाओ, पैसे कमवत जाओ. एखादे महाराज म्हणत असतील पैसे नका कमवू, त्यांचं कशाला ऐकता. आपल्या संप्रदायात अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला. ठीक आहे, हा मंडप एखाद्याला वैयक्तिक जर करा, आता गाव सगळं करते, भाऊतळी उचलते, भाग सोडून द्या. वैयक्तिक जरी एखाद्याला करायचं असेल तर त्याला पैसे लागतील का नाही? आणि पैसे कोण फुकट देतं का? नाही, त्यासाठी कमवावं लागतील. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला. ज्याच्याकरता अर्थ नावाचा पुरुषार्थ संपला, ज्याच्याकडचे पैसे संपले, त्याच्या रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे सुद्धा त्याला लग्नाची पत्रिका देत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. हे तर जाऊ द्या सोडून महाराज. याच्या पलीकडे सांगू का, जिच्या सोबत लग्न केलंय ती जर पैसे घरी आणले तर नंदीबाई लावानी झुलती नवऱ्याच्या पुढं. नवऱ्याच्या पुढे नंदीबाई लावानी झुलती. मी लय साधा शब्द वापरला. आळंदीतल्या मालकांचा शब्द सांगू का, धनवंत पुरुषाशी स्त्री लवथो करी कैशी, आणि कुटका देखुनी सुनी जैशी पुच्छ हलवी. सुनी म्हणजे कुत्री ना बाबा, आणि पुच्छ म्हणजे शेपटीत ना. कुत्री जशी हातातला भाकरीचा तुकडा पाहिल्या जशी शेपटी, आणि कांता लवी बहुमाने. हो, किती लवती नंदीबैल कसा झुलतो मालकानं सांगितल्यावर तितकी बायको झुलती, पण कधी बाजाराची पिशी भरून आणली तर मग अर्थ नावाचा पुरुषार्थ बायकोपाशी वजन वाढितोय, सोयऱ्यात वजन वाढितोय, धर्मकार्यात सुद्धा वाढितोय. भाऊ दान कोणी करावं? ज्याच्या खिशात काहीतरी आहे त्यानं, लोकांचं नाही. हा हा, समाजातून प्राप्त केलेला पैसा तर कोणी बुकाला येईल. ह्या महाराज तुम्हाला पाकिट, तू नाही ते, तो कसं नाही, ते समाजाच आहे ना. आज जर एखादा इथं कीर्तन करा असाल, माझ्या हाताने तुम्ही पाकिट दिलं त्याला, ते मग होते का? सगळ्यांचे, आपलं नाही. आपलं नाही. स्वतः करण्यासाठी पुरुषार्थ लागतो, अर्थ लागतो. हा, आणि त्याच्यासाठी पैसे कमवायचे असते. अर्थ नावाचा पुरुषार्थ. मला याच्याकरता सांगायचं, नंदराजा किती कर्तव्यनिष्ठ होते. ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत, रात्री 1 वाजता उठून गाईला वैरण टाकली. रातच्या 1 वाजता उठून गाईला वैरण टाकली. 10-65 लाख जवळ असले तरी ते 10ला तोंड घाशी तू. वा, जसा याचा बाप मंत्रीचे. मूर्खपणा सांगितला. ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत त्यानं रात्री 1:30 वाजता 1 वाजता उठून गाईला वैरण टाकावा, आणि गाईला वैरण टाकून दरुजा बंद करायचं, इसरावा सहज, आणि त्या दरुजातून वसुदेव आतमध्ये गेले. 9 लाख गायी असणारा गायी सांभाळीन का? त्या अर्थी जमीन किती असेल त्याच्याकडे, आणि एवढी प्रॉपर्टी असणारा गायीला मानीन का? देव अशा लोकांकडे जातो, उद्योगम वर्धनते लक्ष्मी. जी माणसं काम करतात का त्या लोकांना किंमत आहे. मला एक माहीत होतं, माझ्या लहानपणी वयस्कर माणसं मुंग्शाच्या दोऱ्या घरी वळीत. काम होत नाही शेतातले, मुंग्शाच्या गोखणीच्या दोऱ्या, कासरे आटीत होते, काय जोते करीत होते, काय काय घरी लागणारी चोपट, बाजाचे सुंब. म्हणजे माणसं रिकामे खात नव्हते, रिकामे. नंदराजाकडनं हे शिकावं लागेल आपल्याला, की ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत त्यार्थी जमीन किती असेल, आणि एवढी मोठी प्रॉपर्टी असताना गायीला रात्री वैरण टाकत होते, त्यार्थी कर्तव्यनिष्ठ राजा होता. आणि असा कर्तव्यनिष्ठ राजा म्हणून वसुदेवाला ते दरोजा सापडा. आतमध्ये गेले, यशोदेच्या मंचकावर. काय भाजीला फोडणी राहिली का? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, सांगा ना असं. तर मग ते यशोदेच्या मंचकावर कृष्ण कन्हैयाला ठेवलं. अगोदरच मुलगी होती, खरं तर यशोदेला मुलगी झाली. दाईनं आंघोळ घातली रखमाजी बाबा, तिला टाळू माखली, आंघोळ घातली, तिला ते कपड्यात गुंडाळून ठेवलं. आणि आता रात्री झाल्यामुळं गावाला माहीत नव्हतं, पण घरच्याला सगळ्याला माहीत होतं. नंदाला मुलगी झाली, यशोदेला मुलगी झाली, नंदाला मुलगी झाली, यशोदेला मुलगी झाली. आणि सकाळी काही काही बायका वाण घेऊन आल्या. वाण नेत होते ना, वाण घेऊन आल्याच्या नंतर यशोदेला विचारलं, बाई मुलगी दाखवती. म्हणली मुलगी नाही, मुलगा आहे. फिरविले दोन्ही, कन्या आणि चक्रपाणी. एका रात्रीत फिरवलं, त्याला काय करता येत नाही. सकाळी पाहतेत तर मुलगा आहे. गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला.
ती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे किती आनंद महाराज गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा एवढा आनंद हाती दिने घोडे दिने 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 पालखी नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल की नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल हाँ नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल की नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल विश्वाचा मालक तिथं प्रगटला सगळी सुख तिथं येऊन एकवटली आणि नंदराजाने दानधर्म करायला सुरुवात केली गोपी आल्या भगवंताला सुरुवातीला द्वादशीच्या दिवशी बघायला कोण आलं तर भगवान शिवशंकर आलते भगवान शिवशंकर एका जोग्याच्या रूपात आलते वैकुंठवासी साहेबराव महाराज कोठाळकर हे प्रमाण फार म्हणायचे अनुहत वाजती पुंगी बाबा जोगी आला रे जोगी अनुहात वाजती पुंगी बाबा ढोगी आला रे जोगी अनुहात वाजती पुंगी बाबा जोगी आला रे जोगी आला रे जोगी आला रे जोगी बाबा जोगी आला रे जोगी आला रे जोगी आला रे जोगी अनुहात वाजती पुंगी बाबा जोगी आला रे जोगी अनुहात वाजती पुंगी बाबा जोगी आला रे जोगी पुंगी बाबा जोगी आला रे अनुहात वाजती पुंगी बाबा जोगी आला रे भगवान शिवजी द्वादशीच्या दिवशी आले आणि द्वादशीच्या दिवशी विश्वाच्या मालकाला पाहिलं त्या दिवसपासून तांडव नृत्य सुरू केलं आनंद वाटला कारण विश्वातल्या नालायक लोकाला संपवणारा जन्माला आला असं प्रभूला वाटलं अमावस्याच्या दिवशी आलती ती वासना तिला पुतना म्हणायचं ही राजा बळीची रत्नमाला नावाची कन्या होती आणि भगवंताने वामन रूपामध्ये राजा बळीला पाताळात घातलं याच्याकरता तिनं इच्छा अगोदर केली ती की मुलगा व्हावा देव म्हणला मी होईन आणि तुला विष पाजून मारीन भगवान म्हणले तेही पूर्ण करीन वासनाही संपली पुतना सुद्धा महाबळ आला आगासूर आला रिठासूर आला अरिष्टासूर आला धेनुकासूर आला ही सगळी मोठमोठाली काग वगैरे ठामारी कागो बगरी ठामारी रे बापन अवघे दैत्य खाणी बुडविली अवघे दैत्य खाणी बुडविली कागो बगरी काग बगरी ठा मारिली बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली मोठमोठी राक्षस मारली बालपणातच मारली ही कालांतराने भगवंत चलू लागले रांगू लागले आपल्याकडे सुरदास महाराज होते महाराज हे मंदिर 2 लोकाच्या पदस्पर्शाने पुनीत आहे आणि निस्पृह महात्मे एकतर खटकेश्वर बाबांचा पदस्पर्श आणि दुसरी गोष्ट सुरदास महाराजांचा पदस्पर्श मारुती बाबा हो माझ्या डायरीत त्यांचा फोटो असतो म्हणून 6014 गावं महाराष्ट्रातली मी पाहिली एकदा गेलेलं बरं का अशी काही काही गावं 20 बाऱ्या पाहिले पण मी त्यांचा फोटो सुरदास महाराजांचा ही निस्पृह महात्मे होती महाराज आणि निस्पृह लोकांचा अधिकार वेगळा असतो आचरणशील लोकांचा अधिकार वेगळा असतो मी नथुराम बाबाच्या मुखारविंदातून एक लोटे बाबाचं चरित्र ऐकलं ते जळगावकडचे होते त्यांनी पंढरपूरला गुरुवारी आळंदीला सप्ताह करू शकत ती म्हणली मला कसं काय सोडायले लक्षात ठेव म्हणले संसाराची अपेक्षा तुला असेल जर मला असेल तर पुढच्या जन्मात आपला संसार होईल तू जर कुत्री झालीस तर त्याही जन्मात संसार करता येईल पण निस्पृह लोकांची ताकद किती मला गुरुजी पुन्हा भेटायचे नाही काय निष्ठा महाराज मला गुरुजी पुन्हा भेटायचे नाही आणि त्या तत्वातले आपले सुरदास महाराज होते भाऊ त्या तत्वातले खटकेश्वर महाराज होते या निस्पृह लोकांचा विचार अहो हे आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता महाराज असा तपासा त्याच्या पायावर डोकं ठेवा तर उद्धार निस्पृह लोकांची ताकद किती रंगनाथ गुरुजी परभणीकराकडे एक 22.5 वर्षाचा तरुण गेला म्हणले गुरुजी तुमची सेवा करायची गुरुजी म्हणले अरे काम लय बलवाने कामानं चांगल्या लंगड केलंय देव बाप्पा काम बलवाने कामानं रावणाला छेदलंय काम बलवाने
आणि काम तुझ्या सोबत आहे, तू 22.5 वर्षाचा तरुण आहेस, माझी सेवा कशी करू शकतो? ते म्हणला गुरुजी शपथ घेऊन सांगतो जीवनभर लग्न करणार नाही, तुमची सेवा करतो. गुरुजी म्हणले नादी लागू नकोस, मी निष्पुर माणूस आहे, काम बेकार आहे. थांबा म्हणले गुरुजी 5 मिनिटं. आणि तांब्या घेऊन बाथरूमला गेलं आणि येताना इंद्रिय तांब्यात कापून आणलं. गुरुजी बघा आता सेवा करतो. महाराज त्या टोकाची लोक येतील आणि त्या अधिकारी लोकांचा पाय या मातीला लागलेला आहे भाऊ. कारण मूर्तीमध्ये तेज कधी प्राप्त होत असतं माहितीये का? त्या मूर्तीच्या सानिध्यात तेजस्वी लोकांनी भजन केलं की मूर्तीला तेज प्राप्त होत असते. अशी किती मारुती दाखवायची की तिथं वर्षानुवर्ष चुलांग निजत नाही, हट्ट्याचा मारुती. मग आपल्या बाकीच्या मारुतीपाशी का होत नाही? कारण ती प्राणप्रतिष्ठा अकोल्याचे एक महान संन्यासी होते. त्या संन्याशानं वालुरकर घराण्यातली इहित पडलेली बाई घरी काहड्या 3.5 तासानं जिवंत केलती. अकोल्याचे संन्यासी होते, अकोल्याचे महात्मा. आणि त्यांची काठी कुठे राहिली माहितीये का? शेलूला. आता गोविंदबाबा मठ आहे का, ह्या मठात जी समाधी आहे का, त्या अकोल्याच्या संन्याशाच्या काठीची समाधी आहे. म्हणजे 4.5 तासाच्या नंतर बाईचं प्रेत झोपलं. मंदिरामध्ये गुळाची तुपाची लापशी केली, भाऊ जेवायला दिलं. अरे म्हणले मी, आणि त्या संन्याशाने जेवायला केलं. या म्हणले सगळे भूदेव जेवायला. तर म्हणले ब्राह्मणाच्या वाड्यात प्रेत पडे आणि ते जेवायला कसे येतील? अरे कुठे प्रेत म्हणले? अंगावरची शाल टाकली, अंगावर उदबत्ती लावली. उठ म्हणले बाई, चल जेवायला मंदिरात. 4.5 तासाच्या नंतर बाई उठवा. आणि ती प्राणप्रतिष्ठा अकोल्याच्या संन्यासी महात्म्यानं केली, म्हणून तिथं अन्नपूर्णेचं अधिष्ठान. इथे एक गाव आहे, मला गाव आठवणं, तिथं जाज्वल्य अधिष्ठान. का? साखरवाडीचे माऊली दादा त्यांनी प्राणप्रतिष्ठा केली, म्हणून तिथं म्हणजे ह्या लोकांमध्ये शक्ती असती. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी इथे एका मारुतीरायाची स्थापना केली. तेलाचा मारुतीराय मोजून अशी 1.25 भरते आणि उंचीला फक्त 1.5 फूट भरते. जगातले नाना प्रकारचे लोक प्राणप्रतिष्ठा दुसरीकडे करायला गेले, पण ती तेवढीशी मूर्ती जगाच्या बापाला कोणालाच हालत नाही. कारण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी स्थापना केली. महाराज मंदिरामध्ये कोण तेजस्वी थांबतोय? त्याच्यामुळं त्या जागेला तेज येत असतं आणि ते तेज ती मूर्ती आपल्या पदरात घेत असते आणि आपल्या पदरातलं तेज दर्शन घेणाऱ्याला देत असते. त्या मूर्तीला प्रसादिक मूर्ती म्हणत असतात. त्या मूर्तीला कोणती मूर्ती म्हणायची? प्रसादिक मूर्ती. आणि म्हणून जी ही मूर्ती आहे का, ही प्रसादिक आहे. इथं खटकेश्वर बाबांनी कितीतरी दिवस राहून साधना केली. महाराज मोठ्या लोकांच्या साधनेचा विचारच करायचा नाही. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशे पण मिरवी आवडून, पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानीनं ऐकावी, ही या अधिकारी लोकांचं तत्व आहे. महाराज लोकांना आपल्याला कळाली नाही, आपल्याला ती महाराज कळाली नाही सूरदास महाराज. पण महाराज अविरत ज्यांनी अंगाला विस्तू लावून जीवन भजन केले. काय ती वाराचे अभंग म्हणायचे, काय म्हणायचे? मला अजून तसा वाराचा अभंग कोणाचा ऐकला नाही. तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, सावळे सुंदरी ओ करी कृपा, लावण्य मनोहरी ओ करी कृपा, ओ करी कृपा, उजळ कुळ दीपा, मार्ग वहू सोपा, येऊनी लवलाही, येऊनी लवलाही, सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. काय सिद्धता महाराजा लोकांची, काय ती वारकरी संप्रदायातली स्वर, काय ती नाविन्य. अशा लोकांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं अधिष्ठान. मला असं वाटतंय भंगिऱ्यांच्या पदस्पर्शाने भंगू नका. आपल्याला जर आशीर्वाद, तुम्हाला एक सांगतो, महाराजाच्या पाया पडल्यानं, एखाद्या भंगिऱ्याचं ऐकल्यानं तुमचा उद्धार होईल. तेव्हा लोक स्तुतिप्रिय झालेत. स्तुतिप्रिय, स्तुती ही 5 मिनिटापुरती रखमाजी बाबा गोड असते, 5 मिनिटापुरती गोड असते. मी तोंडावर कौतुक करणारा माणूस नाही. गाथा पारायण करत असताना या व्यक्तीच्या स्वराला जर स्वर कोणी परिसरात लाईत असेल तर मी जीवनभर त्याच्या चपला उचलीन. माणसानं घोडा आपला असू की विरोधकाचा असू, आपला असू की चोराचा असू, आपला असू की मूर्खाचा असू, पण घोड्याला घोडं म्हणावा. साधना असते एखाद्याच्या जीवनातल्या. पाय जमिनीवर आहेत, एकाही प्रकारचं अनुचित वर्तन नाही, धोत्राचा काठ बदलला नाही. एखाद्या व्यक्तीला मानावं लागेल ना भाऊ, आणि म्हणून पाया पडावं असं वाटते. भंगिऱ्या महाराजाच्या पाया पडल्यानं काय होणार आहे भाऊ तुमचं? एका बाईने एका महाराजाच्या पाया पडायला पोरगं नेलं, 3दा पाया पडायला लावले आणि 4थ्यांदा पाया पडायला लावल्या. पोरानं महाराजाच्या पायालाच बोच करलं, रोहतच काढ महाराजाच्या पायाचं. पण महाराज गपचिक बसला. 2000 टाकले होते आणि ते असंच बोलू ते होतं उचले. त्या 2000 रुपयामुळे पायाचं रगत निघलं तरी ते गपचिकच बसलं गजनता. दुसऱ्या पायाचं का काढीनं म्हणले, पण पाया पुढे वय प्रकाश तात्या असं रोगील पोरग होतं. पण महाराज 5व्यांदा पाया पडल्या. म्हणले बाई इतक्या बऱ्या पाया पडायला काऊन लावायली? म्हणले 3 वर्ष झालं, पहिली तच आहे.
म्हणले मग माझ्या पाया पडायला कशाला लावलं? तुमच्या पाया पड्या हे दुसरीच जाईल. महाराज म्हणले 20 वर्ष झालं माझ्या पोराला डोक्याच्या गोळ्या चालू येतात. मग त्याचं पोरग ते नीट करीत नाही, ते तुमचं पोरग नीट करतो का बाबा? तुमचं पोरग नीटच करायचं असेल तर वारकऱ्याच्या पाया पडा. वारकऱ्यात ताकद असते. अहो वारकऱ्यानं तृतीयपंथी म्हणजे नपुसक टोलनाक्यावर टाळ्या वाजणाऱ्याला विमानात नेलंय. पिंजारी तो दादू, काय वारकऱ्याची ताकद आहे, किती मोठी शक्ती वारकऱ्यांची. आणि म्हणून पाया पडत असताना तात्विक सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांच्या पडत जा. चला बर वा, छान झालं. मी मगाच आटपीत होतो, तो भाजी राहिली म्हणून मी लांबीला इतकं. मला काय कौरवी सांगता येते. मी 27 वर्ष झालं भागवताची गाठ सोडित नाही, तर मला कीर्तन लावून तू कौरवी करायला. विठाला विठाला योग असा आला. गवळण म्हणायची महाराज, मलपत मलपत चालत. मुलं कोणाचं? हो, सुरदास महाराज त्यांची आवडीची गवळण असायची. हे मूळ बाळ कोणाचं, माथा शोभे पिंपळ पान, असं फार फार सुंदर त्यांची गवळण अशी ऐकावशी वाटायची. कारण ज्याची वाणी पिकली का वाचा सिद्धी पावाला अज्ञापक व्हाल. महाराज वाणीत ताकद लागते. भाऊ हृदयावर शब्द आदळण्यासाठी त्याच्या वाणीचा पुरुषार्थ पाहिजे, त्याला अक्षराची कृपा पाहिजे, त्याला सरस्वतीची कृपा पाहिजे, त्याला परिसराची कृपा लागते, परिसरातल्या साधूची कृपा लागते रुक्माजी बाबा, त्याला त्या मातीची कृपा लागते आणि देवादिकांची कृपा लागते. त्याच्या वाणीत वजन निर्माण होत असतं. वजन वजन मारुतराव महाराजाला असा एकदम साधं बोलायचे, खरपड्या म्हणायचे रागाला तर. पण महाराज एसटी लोक मधात तितकेच, वरी तितकेच, बैलगाड्यानं तितकेच, पायी पायी तितकेच, वारुळ फुटल्यावर मुंग्या निघत होत्या. जशा मुंग्या निघाव अशी माणसं. कारण ती एक पुरुषार्थ असतो वाणीचा, तो एक शक्तीचा पुरुषार्थ आहे, त्यांच्या भक्तीचा पुरुषार्थ आहे, ते एक नाविन्य आहे, तो अधिकार आहे. महाराज काही माणसं कुठे गेल्याच्या नंतर मी माझ्या जीवनात नथुराम बाबाचं थोडंसं जीवन पाहिलं. 4-2 ठिकाणी कीर्तनाला गेलो मी, तर त्यावेळेला पाहिलं महाराज नथुराम बाबाची घोंगडी टाकली की वैभव निर्माण होत होतं, आणि ते घोंगडीन तिथून गावात गेली की वैभव संपत होतो. काय पुरुषार्थ असतो या लोकांचा, काय मोठा अधिकार. यांनी यांच्या जीवनात केलेल्या त्या भक्तीचा पुरुषार्थ आहे, ते नाविन्य, ते अधिकार आहे त्या तत्वांचा. तुम्ही विचार करा, खनपुरीकर बाबांनी शिवी द्यावी आणि त्याच्यानंतर साहेबराव महाराज सोनटीकरांना द्यावी. पुन्हा कोणी देव द्या, ती ऐकावी वाटली नाही, आवडली बी नाही, कानाला बरी वाटली नाही, मनाला बरी वाटली नाही. आणि साहेबराव महाराजांनी शिवी दिली की माणसं अशी नाही पटलं तरी बी असो पटत होतच, रुमाल लावून पण हसत होते. महाराज वाणी पिकली होती, श्रद्धा किती होती. साहेबराव महाराजांनी देवाला इतकं मानलं, मुरारी बुवा त्याने नवरात्रातला घट पण नाही मानला, नाही मानला. आपुला तो एक देव करून घ्यावा. ते म्हणायचे तू विटेवरील सखये बाई, माझी देवी जरी कोणी असेल तर विटेवरचा पांडुरंग परमात्माचे. महाराज म्हणून किती खेडे कीर्तन ऐकत होते, किती खेडे. खरं तर त्या लोकांचा आशीर्वाद गिरगावच्या बाळवर आहे. या लोकांचा काय काय पुरुषार्थ. आणि खनेकुरपुरी बाबाची तर तुम्ही ऐकली असतील. बाबा बाबा काय कोणाची माय गेली. नामदेव वा एखादा स्वर चुकला आणि प्रमाण चुकलं, बाबा बाबा स्वराविना गाय पुढचं नाही म्हणे. हा ह्या पुढ्यात काय इतका भयानक शब्द. मी तर एकांतात 2 पोरायला सुद्धा तो शब्द सांगू शकत नाही, इतका भयानक शब्द लाखो समाजात बोलत होते. आज वाणीची तपश्चर्या होती ना, वागण्याची ताकद होती. बचर 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 असं काही बोलणं नाही, काही खाणं नाही. याचं उचकेव त्याचे गोदडे पालथे कर, याच्या बाजा पालथ्या कर, याचं आमकं कर, त्याचे भांडे पालथे कर, याला इचकेव, त्याला पाणी लाव, त्याला शेंदूर लाव. असं काम करत नव्हते नी लोक, सिद्धता होती. चला मग चलू लागले. चलता चलता गाई वळायला गेले, कालिया मारला. तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधारी, बम 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 भोले बली हरी. तिथं तांडव नृत्य केलं, चेंडू फळीचा डाव मांडला. सगळी गोपाळ वासरे एकत्रित बसले. खांदीभार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. विभ्रतम वेती जाया शृंगास्तते वच्चे प्रसादे रस्तु कवलम, व्याधी निरशन विथारतायाम येती पुण्य पाप क्षालन वितारथायाम, प्रसादे रस्तु कवल कवलम. गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल.